आणि एक महत्त्वाची बातमी, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। शरयू नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी आता अयोध्या नगरी सज्ज झाली आहे। आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। अयोध्या नगरी आता श्रीरामाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी सज्ज झालेली आहे आणि शरयू नदीला देखील अतिशय मोठं स्थान आहे धार्मिक। आपण जर पाहिलं तर हे विस्तीर्ण असं पात्र आहे शरयू नदीचंच। आणि मी सध्या आहे पोलीस दलाच्या एका बोटीमध्ये आणि आपण जर पाहिलं तर अगदी गंगा नदी किंवा यमुना नदीप्रमाणेच हे चित्र या ठिकाणी दिसतं। आणि ज्या ज्या वेळेला अयोध्येमध्ये भाविक येत असतात त्या वेळेला या शरयू नदीमध्ये स्नान करण्याला एक मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळंच आतापासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती शरयू नदी काठावर आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हाच शरयू नदीचा घाट आहे, ज्या ठिकाणी दररोज संध्याकाळी आरती होत असते, शरयू नदीची आरती होत असते। अनेक राजकीय नेते देखील या ठिकाणी येत असतात आरतीसाठी। आणि आपण जर पाहिलं तर शेकडो बोटी ज्या आहेत त्या या ठिकाणी किनाऱ्यावर लावलेल्या आहेत। त्या बोटीमध्ये बसून तुम्ही शरयू नदीमध्ये ही सैर करू शकता, त्याचबरोबर या ठिकाणी आरती देखील करू शकता। आतापासूनच देशभरातून अनेक भाविक जे आहेत ते शरयू नदीमध्ये दाखल होत आहेत आणि त्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर प्रशासनाकडून देखील मोठी तयारी करण्यात आली आहे। या नदीमध्ये स्नान करणं आणि इथं येऊन या नदीची पूजा करणं, शरयू नदीची आरती करणं याला मोठं धार्मिक महत्त्व प्राप्त होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, शरयू नदी।